गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ही परममंगला श्री हरी तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघे जाते दुरी अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरोसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आया तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि भट्टा लावल्यास लागेल की संताच्या. म्हणून हे माधव अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या अजान लेकरावर बालकाचे हीनपण माते लागी दूषण हे जमनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलालाच्या घरी हरी राहिली समर्थाची सारी तई अपूर्ण एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यात महाराज गेले एक दिवस कंची मक्केची खावायला. बहुत मंडळी बरोबर कंशी खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कंसे भाजण्याची. विहीर होती धनंतर पाणी तिला अपरंपारा गर्दशाहेचे ऋषतोर जवळ होते चिंचेचे. आकत्या पेटल्या एकसरा अजमाशे हो 10-12 तेने डोंब झाला खरा मनोगरी तुमाचा. त्या योगी असे झाले आग्या मोड लागलेले चिंच वृक्षावरी बोले त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठताक्षणी मंडळी गेली पडून कंसे ठिकाणी ठिकाणी मक्केची ती राहिली हो. त्या आग्या मोडाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा गोंगळाचा करून बुरगा घेऊन गेले पूर्ण. प्राणापडी आवडती वस्तू नशे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निदस्त ते नाही पडून गेले. आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निज तिची माशाच्या. माशी तरी मीच झालो मोहर तरी मीच बनलो कंसे खाया मीच आलो कंसे तेही रूप माझी. असा विचार आनंदात महाराज राहिले डुलत. अंगावरती असंख्याचा माशा येऊन बसल्या. वाटेत पाशुडी मासळ्या समर्थ बांगरले साची. योग्यता परमनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावर परीनं तू परवा करी त्याचे काठी शरीर बोचके असती असंख्याचं. याशी झाला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाच्या अंतर दुःख व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थाला कंसे मक्केची खावायला मंडळीच्या समेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालो ते का शिष्यपण आहे माझे आहे रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून बसा मोहडी जाऊन माझ्या बंकटला कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निशिम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. अशी म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पहिल्या ते आपल्या निज दृष्टी महाराजने पाहून बोलते झाले हसून वाघ खूप केली समेजवानी आम्हाच तू माशाची. अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्षू येदवा. त्याचा करी विचार संकट आले कोणावर कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खासी माशा आल्या पडून जायचे अशा जयाचे आहे कृती ते स्वार्थी निसंशय. बंकटलाला मधुत्तर करते झाले त्यावर महाराज आणू नका सोनार काट्या माशाचे काढावयाला. महापापी मी तर बुराया तुम्हाला गी त्रास द्याया अन्विता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचर. याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाने ऐकिले वचन महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक घडले डसण्या स्वभाव माशाचा. मला त्याशी मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या म्हशी रूप सचिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतण्या. पाण्याची तर पाण्याला काय दुखता येईल हे ऐकता ब्रह्मज्ञान. बंकटलाला धरी म्हणून काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहे तर काटे रुटले मक्षिकेने पावायला. महाराज वंदिले तयांना काय हा वध्या मंथुना करीत असा तुमच्या वनाईना काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मूळचं साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच देतो तुम्हाला. असे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरले तो काटे अवघेवरी आले रुटलेल्या तिलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कडून आला अधिकार गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली अस्तमाने निघून आली मंडळी निजगृहाती. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला बांधून बंधुत भेटण्याला. श्री नरसिंगा कारणे हा कोथच्या अल्लीचा शिष्य मराठ्या जातीचा कंठमंडी विठ्ठलाच्या भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगीचे चरित्र मी भक्तिलीला अमृत वर्णिले आहे भूत. आता ते सांगणे नको. ते अकोट नामे नगर शेगावून साचर आहे 18 कोसावर ईशान्येला पर्यसी. मेनवेगाचा समजून वारून नित्य झाले सद्गुरू. जे पद्मातरुचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्याची एक निवड रशा अरण्याची निसंग राहे अरण्याची एकत्वास शेवायला. हे निजर्ण अवघे अरण्य महाभयंकर दारुण्य निंब अस्वस्थ रांता जन वृक्ष तेथे उदले. लता त्या नाना जातीय वृक्षा बुडून बसल्या असती. ऋण वाढले भूमीवरती सर्प वाळूचे असंख्यात. अशा त्या अरण्यात नरसिंगी जाऊन बसत म्हणून आले अवचित समर्थ त्याची भेटावला. यासारख्या भेटी यासारखीच पाणी मिळे पाण्याची विजयाची द्रव्याची समजता होणे नसे. गजाननाने पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगाचे बोले तो प्रेमानं वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वरिष्ठ एक पाशा ऋषी श्रेष्ठ. एक
जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ शाचार, एक वन्य, एक कुमार सती वानर अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंदी सारखा, बसले झाले आसने एका, हिचगुज ते करावयाला अनुभवते आपापले, एकमेका कथले झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास, मी त्याग केला दयाचा, स्वीकार करून योग्याचा, या सचिदानंद तत्वाचा करता झालो विचार. या योगीच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांच्या मुळीनं लागे अंत. या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवायला पिसा बनलो त्या जगाठाया. उपाधी ते नासावायला वेळ बळीच पांघरलो, तत्व जाणवायला कारण मार्ग कथिले आहेत तिनं. कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकरांनी शास्त्रात फल्या तिन्ही मार्गाचे, एकची आहे अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाईसाच्या, तरी तयाची तत्वता खरा बोध ना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान, तरीच तत्व कळून ये. याच परिप्रपंचाची तिथे नरसिंग आहे साचे, आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता काम नसे. गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरून देते, तैसेच वागती साचे. या प्रपंचा माझारी या परित्या राहावे, अपेक्षित रहित असावे, चिंता तुलना डळू द्यावे. सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही. तुम्ही आणि शेषशाही एकरूप अहो पायी, जनजनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया, आला संमती भेटावायला, ही तुझी केवढी दया, उपमा याला देण्या नसे. प्रपंची मुळी आशोधत त्याची काही किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांगे खरे मानी. तू कथिले जया परी, तैसा वागेस भूमीवरी, मी जाण वरच्यावरी, असित भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे, असेल ते जातीचे, ते तर आहे व्हावयाचे. लोकाचारिणी संशय तुम्हा कारण, जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपण करणे निलासपणे भूमीवर. आता विनंती इतकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजरे. मी डाक्टा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत, रघुपती वाट पाहत, तैसाच मी या कोटात राहून पाहत वाट तुझी. तुला येथ यावयाला अशक्य काही नाही सध्या, अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्या पुन्हा. पद न लाविता पाण्याप्रत, योगी भरोसा करून पळत, क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. असे हितगुज उभयतांचे, रात्रभर झाले साचे, भरते आले प्रेमाचे दोघाची या संगती. खरे जे का संत, तेच हेच घडून येत. दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका, दांभिक म्हणून हे गुरु, ते अवघे पोट भरू. पुरा माझी फाटके तारू, तारण्य समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला, तरी त्याने आहे त्याला निवडंग श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्येत, संतत्व नाही कवितत्व, तेथे सानुभव पाहिजे. दांभिक मुलम्यानेचे सोने, त्याला सांग काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबी न सदनाचं. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकची साचवरी, नांदी ज्याच्या सदैव घरी, सनंतीचं सदाचार. नरसिंगीचं भेटण्या जाणं, काननी आले गजानन, ऐसे करून वर्तमान. गुराखीदार या कोटाला, ते कळत आनंदले, लोक धावू लागले, नारळ घेऊन निघाले पाहावया संताची. एकमेका असे म्हणती, चला चला सत्वर गती, गोदा आणि भागीरथी संगम पावली कान्नात. त्या भेटरूपी प्रयागाशी जाऊन आपण नानासे, या महादेव पर्वणीची साधून घेऊ चलावो. तो इकडे काय घडले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगाचं पुसू लागले, भेट ना झाली पोराशी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सान्निध्यानं येथे झाले शिष्याचं. दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारे, असे चंद्रभागेच्या तीरी वर्जनभूषणा वाद्यते. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा प्रश्नीला मिळाली. या शिवर गावात वर्जभूषण नामे पंडित, चार भाषा अवगत होते श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्येत वऱ्हाडी पसरली साजे, याला भक्ती भास्कराची आद्यदिक असे हो. प्रपंच ही भाग्ये चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्ध त्याशी देत असे. पंच विश्वकाला व्रजभूषण मोठे भला, सारून प्राप्त वर्धिनीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मष्ट परिज्ञानी, मान्यता विद्वजांनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाची द्यावयाला फल त्या वज्रभूषणाची. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बसला ज्ञानदेची, समोर नंदीची या काठी आले वज्रभूषण नानाला. ती प्रभातीची वेळा पायी, प्रकाशिल्या दिशा दाई, कुकुटाचा आवाज येई वरच्यावर ऐकावयाला. चार प्राचार पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्कराची समोर पूर्व दिशा लक्षण. भास्कराचा उदय होता, तमनी मला हा म्हणता, जैसा सभेत पंडित येता मूर्ख जाती उठण. ऐशाच्या सुप्रभावाती वाळवंटी गुरुमूर्ती बसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सर्व शिष्य अपार बसले होते मंडकार, ते शिष्य नव्हते किरण तोर त्या गजानन भास्कराची. तै वज्रभूषण तत्वता झाल्या सूर्याची अर्ध देतात, तो हा पुढे ज्ञान सविता. त्याने पहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे संतेजकांचे अजानभाव निश्चिती. दृष्टीनासागराच्या वरती तीरजयाची झाली असे. अशा पुरुष पातक्षणी वर्जभूषण हर्षला म्हणे, सध्या समान घेऊन आला धावून जवळ त्याच्या. अर्ध दिले पायावर, गजाननाच्या सत्वर प्रदक्षिणा अखेर त्याने घातलं तयाला. श्रीमित्राय नमा, सूर्याय नमा, भावने नमा, खंडाय नमा, अशी नावे घेऊन घातील द्वादश नम
नमस्कार. शेवटी आरती ओवाळली. गजाननाची आदरे भलीच नोंदता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार. साष्टांगीला अखेर मुखाने ते स्तवन थोर गजानन महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फल आजी मिळाले साचे. दर्शन दिवे पायाचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्धबला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञानविधी योगेश्वर. श्लोकही पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञानराशी. अशी युग किती अवतार घेशी. झालाच दर्शन तुझी भय रोगा चित्ता नासे. गजानन गुरु मज पाहू आता. अशी प्रार्थना करून संपविले स्नान तवन. योगेश्वर या आलिंगन दृढ दिले त्या दोन्ही करे. माये जैशी लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी वज्रभूषणाला धरते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नका. विधी निरंतक मानू नका. मात्र त्यात होऊ नका लिप्त बाळा केव्हाही. आचरण कर्मफळ टाकीटा भेटू घननिळ. त्याच्या अंगीनं लागे मळ. या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनाशी. माझे बोल ठेवी मनी. प्रत्यक्ष माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. ऐश म्हणून प्रसाद दिला थिलफळाचा श्रोते बोला. त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होतेच नाव पूर्वकाली शिवरगाव. भ्रमण लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रपंचित आहे बुद्ध हो बराळाट. 17 पाटील होते सत्य. ह्या एकाच ग्रामाला महाराज शेगावाशी आले. परिण स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले. मनात येईल त्या तळा. अकोट अकोले मलकापूर. नावे सांगावी कुठवर. चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला. पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोडं होती या भक्त देवाची. पेढी लागी जैसा आळा. तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकाचा कल होई. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानास येईल पुर. अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी. जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरुण. जे जो घेई त्याला जन भिवू लागते सहजचे. गावकरी ते रावण करी. अशी मराठी भीतरी एक मन आहे साधे. तो येतात तसे त्या मारुती मंदिराशी. आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाशी उत्सवश्रीचा पाहायला. बोलले बंकट लालासी. मी आता या मंदिराशी. राहीन जाण अहर्निशी. त्याचा श्लोक करू नको. गोसावी संन्यास फकीर यांना कायमचे राहणार घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी. आता राहिलो मंदिराशी. तो बोलविस ज्या जीवची तेवढ्या पुरता येईल येतं. हे अंतरचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मचिंद्र जानेंदर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे ओढून घर. कानना माझी ऋष्या तळी. छत्रपती राजा शिवाजी. जोरान बहादर दूरवीर गाजी. ज्याने हिंदूची रक्षील बाजी. दडून दृष्ट येऊनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा. हट्ट मुळीनं धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा. यात कल्याण हो तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाला सावकार. गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता. हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राहिला निरंतर. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्ष दावपंत संत चरण सेवेला. शुभमस्तु श्रीपरमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ षोडशे अध्याय. श्री संत गजानन महाराज की जय.